सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर राज्यसेवा त्यानंतर MPSC कंबाईन या सगळ्यांसाठी भूगोलचे 40 क्वेश्चन जे खूप महत्त्वाचे आहेत ते मी आज घेऊन आलेली आहे. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राचा योग्य रेखावृत्तीय विस्तार सांगा. तर रेखावृत्तीय विस्तार जे आहे ते आहे 72, 38, 45, पूर्व ते 80, 53, 17. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की खालील विधानावर विचार करा. महाराष्ट्र हा पूर्वी गोंडवाना प्रदेशाचा भाग होता. महाराष्ट्राचा 80% पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात 29 वेळा भ्रंशमूलक ज्वालामुखी झाला आहे. याचे पुरावे मिळालेले आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे तिसरं, ज्याला आपण अ ब क म्हणू की महाराष्ट्र हा पूर्वी गोंडवाना प्रदेशाचा भाग होता. त्यानंतर 80% पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे आणि 29 वेळा भ्रंशमूलक ज्वालामुखी हा झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 3, योग्य जोड्या लावा. अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद यांची तालुक्याची संख्या सांगायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की औरंगाबादचे जास्तीत जास्त तालुके आहेत, त्यामुळे याला आपण 76 असं म्हणू. आणि अमरावतीला आहे 56. त्यानंतर आहे की पुण्याला आपण 58 करू आणि नागपूरला 64 करू. तर अशा पद्धतीने आपलं हे पहिलं जे उत्तर आहे ते बरोबर येऊन जाईल. तर आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता आपण चौथा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 4, तालुक्याच्या संख्येनुसार खाली प्रशासकीय विभागांचा चढता क्रम लावा. चढता क्रम म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपला नाशिक विभाग येतो. त्यामुळे आपण नाशिक विभाग घेऊ. तर हे आपण नाशिक घेतलं आहे पहिले. त्यानंतर अमरावती घेऊ. नाशिक, अमरावती आणि पुणे विभाग आणि पुण्यानंतर नागपूर. तर अशा पद्धतीने दुसरे आन्सर आपण इथे देऊ. त्यानंतर 5वा प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे. तर तिसरा क्रमांक आहे. त्यानंतर आहे की 6वा प्रश्न, कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची जी रुंदी आहे ती उत्तरेकडे जास्त आहे. अरबी समुद्रलगतच्या सखल भागात खलाटी म्हणतात आणि कोकणातील डोंगर उंच भागास खलाटी म्हणतात. तर या सगळ्यांचे जे उत्तर आहेत ते आपण पाहू. तर याचं जे उत्तर आहे ते आहे अ ब क, म्हणजे कोकण प्रदेशाची जी उंची आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते, हे बरोबर आहे. त्यानंतर कोकण प्रदेशाची रुंदी हे उत्तरेकडे जास्त आहे आणि अरबी समुद्रलगतच्या सखल भागात खलाटी असे म्हणतात. तर हे आपलं चुकीचं आहे. अशा पद्धतीने अ ब क हे आपलं बरोबर होऊन जाईल. आपण इथे दिलेलं आहे की प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रमांक लावा. उत्तर ते दक्षिण म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याकडे काय येणार आहे, राजपुरी. ठीक आहे. तर आपण राजपुरी, त्यानंतर आहे बाणकोट, दाभोळ आणि जयगड. तर अशा पद्धतीने हे आपलं हे पहिलं जे उत्तर आहे ते आपलं पहिलं उत्तर बरोबर येऊन जाईल. 8वा प्रश्न आहे की कोकणातील नद्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा. उत्तर ते दक्षिण म्हटल्याच्या सगळ्यात पहिले उल्हास येणार. उल्हास, सावित्री, त्यानंतर वशिष्ठी आणि काजळी. अशा पद्धतीने अ ब क ड ह्याचा क्रमांक येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 9, पसरणी घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे. तर पसरणी घाट हा वाई आणि महाबळेश्वर या मार्गावर आहे. खालीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचे आहे आणि असत्य विधान जे आहे ते आपण बघू की सह्याद्री पर्वतांची सरासरी उंची 800 मीटर आहे. तर हे चुकीचं आहे, 800 मीटर नाही आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली, हे पण बरोबर आहे. आणि सह्याद्री हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जलविभाजक आहे, हे पण महत्त्वाचं आहे. तर आपलं जे उत्तर आहे जे आपल्याला चुकीचं सांगत आहे ते फक्त अ आणि बाकीचे सगळे हे बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हटलं आहे की असत्य. ठीक आहे, असत्य म्हटलं तर हे जे आहे ते असत्य आहे. प्रश्न क्रमांक 8 घेऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे की खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. सत्य विधाने आहे की सातमाळा डोंगराला अंकाई आणि टंकाई पासून अजिंठा डोंगर या नावाने ओळखला जातो, हे बरोबर आहे. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे, हे पण बरोबर आहे. शंभू महादेव डोंगरातील प्रसिद्ध पदार्थ टेबल लँड
पठार आहे. तर हे सगळं बरोबर आहे. त्यामुळे आपण याला जे उत्तर आहे ते अ, ब, क देऊ. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे आणि पठारी पश्चिमेकडील उंची 600 मीटर असून पूर्वेकडील उंची ही 300 मीटर आहे. या पठाराची सरासरी उंची 450 मीटर आहे. तर याचं अयोग्य जे विधान, तर यापैकी जे अयोग्य आहे ते आहे महाराष्ट्र पठाराचं सर्वसाधारण उत्तर पूर्वकडून पश्चिमेकडे आहे. हे जे आहे हे आपण चुकीचं म्हणू आणि बाकीचं सगळं काही हे योग्य आहे. ठीक आहे. आपण त्यानंतरचा प्रश्न बघू की इथे जोडायला हवं आहे की मोखाडा, पाल, म्हैसमाळ आणि पन्हाळा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. तर बघा, मोखाडा हे ठाण्यामध्ये येते. त्यामुळे आपण मोखाडा जे आहे ते आपण ठाण्यामध्ये करू. मोखाडा ठाण्यामध्ये येते. त्यानंतर पाल हे जळगावमध्ये येते आणि म्हैसमाळ हे औरंगाबादमध्ये आहे आणि पन्हाळा हे कोल्हापूरमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला क्रमांक जो आहे तो बरोबर येऊन जाईल. विधाने ओळखा. महाराष्ट्रातील किल्ला आणि त्याचे जिल्हे दिलेले आहे. तर बघा, पन्हाळा आणि विशाळगड हे कोल्हापूरमध्ये आहे. सिंहगड आणि जयगड पुणे. त्यानंतर प्रतापगड आणि प्रवळगड आणि लिंगाणा हे रायगडमध्ये आहे आणि प्रतापगड आणि सज्जनगड हे सातारामध्ये आहे. तर वरील सर्व हे आपण बरोबर असं देऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर सगळ्यात पहिला जे पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो आहे जमसंडे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे खालील कोणत्या नदीच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केलेला आहे असं म्हणू आपण. तर सगळ्यात पहिले आपण जे वैशिष्ट्य दिलेले आहे ते वाचू की ही नदी वर्धा वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहाने तयार होते. ही नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते. तर हे जे वैशिष्ट्य आहे ते कोणाचे आहे? प्राणहिताचे आहे. ठीक आहे, प्राणहिताचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा चढता क्रम लावा. तर चढता क्रम सगळ्यात पहिला आहे कृष्णा. त्यामुळे आपण इथे असं लिहू कृष्णा. त्यानंतर येते तापी आणि भीमा आणि गोदावरी. तशा पद्धतीने चौथा क्रमांक आपला इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी असत्य जोडी जी आहे ते ओळखायची. तर कृष्णा नदी तेरला आणि नदलामध्ये आहे. भीमा नदी कादवा आणि शिवना त्यांच्या ज्या उपनदी आहेत आहे. गोदावरी नदी या दारणा आणि प्रवरा आहे. पण कापरा आणि सिपना ही तापी नदीच्या नाही आहेत. त्यामुळे हे चुकीचं आपण ठरवू आणि इथे अयोग्य जोडी किंवा असत्य म्हणून इथं खूण करू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19 खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. तर महाराष्ट्रातील कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण पठारी प्रदेशापेक्षा जास्त आहे आणि विदर्भात सापेक्ष आर्द्रता मध्य महाराष्ट्रापेक्षा थोडी कमी आहे. तर याचं जे उत्तर आहे ते दोन्ही बरोबर येते, कारण कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हे पठारीपेक्षा जास्त असते आणि विदर्भात सापेक्ष आर्द्रता मध्य महाराष्ट्रापेक्षा थोडी कमी आहे. तर हे दोन्ही उत्तर जे आहेत ते बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 21 मालेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर धारेश्वर नदीवर आहे. खालीलपैकी रेगूर मृदेची कोणती उपप्रकार आहेत? तर आपण इथे लिहू की मैदानी मध्यम काळी मृदा आणि खोल काळी मृदा हे दोन्ही प्रकार आहेत. तांबड्या मृदेला तांबडा रंग कोणत्या रसायनामुळे प्राप्त होतो? तर आयर्न पॅराडॉक्साईड यामुळे प्राप्त होतो. खालीलपैकी जांभा मृदेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे? तर बघा, जांभा मृदे हे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात ही मृदा तयार होते. हेही बरोबर आहे. त्यानंतर यात लोह ॲल्युमिनियम ऑक्साईड मुबलक प्रमाणात असतात आणि यात चुनखडक पोटॅश नायट्रोजन सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते आणि यात प्रामुख्याने फळबागांची लागवड केली जाते. तर आपण काय म्हणणार आहोत की हे सगळं काही बरोबर आहेत म्हणून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे की उत्तर कोकणातील
पर्वतमय प्रदेश, पूर्व विदर्भ, वैनगंगेच्या खोऱ्यात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे? तर तांबूळ पिवळसर ही मृदा आहे. तर तांबूस पिवळसर याचं उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी योग्य जोड्या लावा. तर बघा, तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाताचे जे क्षेत्र आहे ते गोंदियामध्ये आहे, बरोबर आहे. भाताचे जे कोठार म्हणून ओळखले जाते ते रायगड, कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा रायगड. भाताचे हेक्टरी उत्पादन जास्त हे सिंधुदुर्ग. तर अ, ब, क हे आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर आहे की ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी आणि त्यांचे पर्जन्य दिलेले आहे. तर बघा, ज्वारीला 1000, गहूला जे आहे ते 600 ते 1000 पर्यंत लागतंय आणि तांदूळ याला 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त आणि बाजरीला कमी पर्जन्य असं लागते. तर हे जे 27चं उत्तर आहे हे आपलं 2143 होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 28 सांगतोय की सह्याद्रीच्या पर्वताच्या उत्तरावर नाचणी व वरी ही पिके घेतली जातात. चवळी, पावटा हे कोकणातील द्विदल धान्य आहे आणि मका हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. तर हे तिन्ही जे उत्तर आहेत ते आपले अगदी योग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 बघू की महाराष्ट्रात उन्हाळ्यात मार्च ते मे सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा कोणता? तर तो आहे कोल्हापूर हा जिल्हा आहे, जिथं मार्च आणि मेमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्राची पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? तर भ्रंशमूलक ज्वालामुखी याने झालेली आहे. त्यानंतर आहे की एक प्रश्न क्रमांक 31, तुषार सिंचन, ठिबक सिंचन आणि तलाव, विहिरी आणि कूपनलिका याचे जिल्हे जे आहेत ते दिलेले आहेत. ते जिल्हे आपण बघू की तुषार सिंचन हा जास्तीत जास्त जळगाव, अमरावती आणि बुलढाणामध्ये असते. त्यानंतर आहे की ठिबक सिंचन हा नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबादला. त्यानंतर तलाव हे भंडारा, गोंदियामध्ये आढळतात आणि विहिरी हे आपण अहमदनगर, नाशिक आणि पुण्यामध्ये करू. यामुळे याचं जे उत्तर आहे ते अ, ब, क येऊन जाईल. प्रश्न क्रमांक आपण आता 32 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 32 की महाराष्ट्रातील कमाल सिंचन क्षमता सुमारे 71 लाख हेक्टर समजली जाते. त्यानंतर महाराष्ट्रातील कमाल सिंचन क्षमतेपेक्षा भूपृष्ठावरील जलसंपत्तीचा वाटा 53 लाख हेक्टर आहे आणि महाराष्ट्रातील कमाल सिंचन क्षमतेपेक्षा पैकी भूअंतर्गत जलसंपत्तीचा जो वाटा आहे तो 18 लाख हेक्टर आहे. तर याचं जे उत्तर आहे हे सगळं काही विधाने बरोबर आहेत हे येऊन जाईल. त्यामुळे उत्तर जे आहे ते तिसरं येऊन जाईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, जसं प्रकल्प, नदी आणि जिल्हा दिलेला आहे. तर बघा, अप्पर वर्धा, सिमोरा, अमरावती हे बरोबर आहे. त्यानंतर असलमेंढा, पायरी आणि चंद्रपूर हे पण बरोबर आहेत. निळवंडे, प्रवरा आणि अहमदनगर हेही बरोबर आहे आणि भाटकर, वेळवंटे, पुणे हेही बरोबर आहे. त्यामुळे आपण उत्तर येणार आहे की वरील सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे की महाराष्ट्रात औष्णिक विद्युत केंद्राचा विकास मुख्यत्वे करून विदर्भात झालेला आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारा दगडी कोळसा. तर हे दोन्हीही चूक आपण असं म्हणू. प्रश्न क्रमांक 35 आहे की महाराष्ट्रातील वीज निर्मितीचा जो विविध योजनांमध्ये खालीलपैकी कशाचा वापर होतो? तो आहे बंदिस्त कॅप्टिव्ह वीज निर्मितीचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 36 सांगतोय की जोड्या लावा. सदाहरित वने, निमसदाहरित वने, पानझडी वने आणि झुडपी काटेरी वने. तर बघा, सदाहरित वने हे 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त त्याला जे पाणी आहे ते पाणी पाहिजे, त्यामुळे आपण याला चौथं करूया. निमसदाहरित वने हे 1000 ते 3000 पर्यंत असते, त्यामुळे याचं 2 आणि पानझडी वनेला 600 ते 1000 मिलीमीटर पाणी पाहिजे आणि झुडपी काटेरी वनेमध्ये तिसरं 600 म्हणजे अगदी कमी पाणी लागते, त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पहिलं देऊ. त्यानंतर आहे की महाराष्ट्रातील वनक्षेत्र खाली असणाऱ्या विभागांचा उतरता क्रम लावा. सगळ्यात पहिले येते आपलं की नाशिक, त्यानंतर अमरावती, कोकण आणि औरंगाबाद.
म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं म्हणू आपण की सगळ्यात पहिले नाशिक, त्यानंतर अमरावती, कोकण आणि औरंगाबाद हे त्याचं उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 38. झुडपी काटेरी वनात माळढोक हा पक्षी आढळतो. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल हा आपला राज्यपक्षी आहे आणि भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्यप्राणी आहे. तर हेच अचूक म्हणजे सगळं काही बरोबर आहे. त्यामुळे आपण अ ब क म्हणूया. त्यानंतर मगर प्रजनन केंद्र, सागरी राष्ट्रीय उद्यान, मोर अभयारण्य आणि सर्वात जुने अभयारण्य याचे आपण म्हणजे जोड्या लावायचे आहे अभयारण्य आणि तिथले स्थान. सगळ्यात पहिले मगर प्रजनन केंद्र हे ताडोब्याला आहे, त्यामुळे आपण ते ताडोब्याला लावू. सागरी राष्ट्रीय उद्यान हे मालवणला आहे. सागर म्हटल्याच्या नंतर मालवण. मोर अभयारण्य हे नायगावला आहे आणि सर्वात जुने अभयारण्य हे राधानगरीला आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पहिलं येऊन जाईल. प्रश्न क्रमांक आहे 40 की रेडिंचिक अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटके टेकड्यात 2 किलोमीटर लांबीचे लोह खनिजाचे साठे आहेत आणि रेडी व बांदा या भागातील लोह खनिज धारवाड संघातील खडकात आहे. तर हे दोन्हीही काय आहेत? बरोबर आहेत. तर अशा पद्धतीने आपण भूगोलचे 40 जे प्रश्न आहेत ते आपण पूर्ण केलेले आहेत. अशा पद्धतीने राज्यघटना, भूगोल, इतिहास याचे मी प्रश्न आणि उत्तरं घेऊन येत राहील. माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर काही समस्या असेल तेही विचारा. ठीक आहे. थँक्यू.